नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि आपण पाहताय DS न्यूज 24 बातमी आहे पुणे जिल्ह्यातून। कौटुंबिक भांडणाला कंटाळून उंच डोंगर कड्यावर पोहोचलेली गरोदर महिला आणि खाली ढसा रडत हात जोडून परत येण्यासाठी विनवणी करणारा तिचा नवरा काळजाचा ठोकाच चुकवणारा हा प्रसंग शुक्रवारी कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ पाहायला मिळाला। संबंधित महिलेनं कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरामध्ये घर सोडून थेट कात्रजचा डोंगर गाठला आणि एका धोकादायक कड्यावर जाऊन उभी राहिली। तिच्या मागे पतीही पोहोचला। पत्नी कड्यावर उभी असल्याचं पाहून घाबरलेल्या पतीनं आरडाओरडा केला। तो तिला खाली येण्याची विनंती करत होता, मात्र संतापलेली पत्नी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। कड्यावर उभी महिला आणि खाली हात जोडून आर्जव करणारा पुरुष हे चित्र रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात आल्यावर खळबळ माजली। काहींनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला। घटनेचं गांभीर्य ओळखून भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले। डोंगरकडा निसरडा असल्यानं परिस्थिती अत्यंत बिकट होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्यानं दोरी आणि सुरक्षा साहित्याचा वापर करून महिलेच्या दिशेनं कूच केलाय। एकीकडे पोलिसांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर जवानांनी सावधगिरी बाळगून तिला सुरक्षितपणे खाली आणलाय। तेव्हा तिथे जमलेल्या शेकडो नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला।